बेलापूर ते दिघा येथे वसलेल्या झोपडपट्ट्या आणि तळवळी गावांमधील वसलेल्या चाळी या सिडकोच्या भूखंडावर 20 ते 30 वर्षांहून अधिक काळापासून चाळी व झोपडपट्ट्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी सुधार व पुनर्वसन कायदा अंतर्गत अधिकृत व पुनर्वसन पात्र झोपडपट्टी आहे. झोपडपट्टीत राहणारे नागरिक हे दलित, भटके, विमुक्त, पारधी, अल्पसंख्याक, गरीब, शोषित समूहातील असंघटित कामगार आहेत. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ CIDCO यांच्या विरुद्ध नियोजित तोडगा कार्यवाही आणि झोपडपट्टी पुनर्वसन कायदा या व संबंधित विभागाचे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक यानुसार नवी मुंबई येथील झोपडपट्टी आणि तळवी येथील चाळी यांचा अतिक्रमण नियमित करून जागेची मालकी द्यावी अथवा झोपडपट्टींच्या पुनर्वसनासाठी सिडको प्रशासनाने न हरकत प्रमाणपत्र NOC द्यावेत अथवा स्वतः पुनर्वसनाचा प्रकल्प हातात घेऊन लोकांना घरे बांधून द्यावीत आणि त्यांचे पुनर्वसन सुनिश्चित करावे. यासाठी नवी मुंबईतील झोपडीधारकांचा सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला. विषय हा सिडकोच्या जागेवर वसलेल्या झोपडपट्टी व बैठ्या तळ्यावरचा विषय आहे. ज्या भूमिपुत्रांना 12.5% प्लॉट रिझर्व केला होता, त्या 12.5% खुल्या जागेवर सिडकोशी व महानगरपालिकेची हात मिळवणी करून भूमिपुत्रांनी टावरच्या टावर त्या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि आता आमच्या या गोरगरीब झोपडीधारक 2002 पासून 2006 पासून 2008 पासून त्या ठिकाणी राहत आहात. त्यांच्याकडे घरपट्टी आहे, लाईट बिल आहे. अशा तोळ्या जमीनदोस्त हा सिडको करायला लागला आणि काय बोलतो की आम्हाला 12.5% वाल्यांना जागा द्यायची. अरे बाबांनो, ज्यावेळेस 12.5% रिझर्व प्लॉट ठेवला होता त्यावेळेस ते जागा कुठे गेली? कोण त्याच्यावर बिल्डिंगा बांधल्या याची विचारपूस का करत नाही? एका बाजूला आमच्या देशाचे प्रधानमंत्री सांगत आहेत की 2022 पर्यंतच्या लोकांना बेघरांना मी घर देणार. दुसऱ्या बाजूने आमचे एकनाथ भाऊ व देवा भाऊ आमचे राज्याचे मुख्यमंत्री 2011 पर्यंतच्या लोकांना घर देण्याचं आश्वासन देत आहेत, संरक्षण द्यायचं. मग एवढा असताना ही सिडको प्रशासनाला वेळ लागलाय, त्या महानगरपालिका या पोलीस प्रशासनाला वेळ लागलाय का? त्या गोरगरिबाची घरं नष्ट का करायला लागला? हा प्रश्न विचारत आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. टाटानगर झोपडपट्टी आणि एक कोकण भवन पण नव्हतं आणि हे सरे सिडको ऑफिस नव्हतं, वार्ड ऑफिस नव्हते. तेव्हापासून आमची झोपडपट्टी आहे. आज 35 वर्षापासून आमची झोपडपट्टी आहे. आणि आमचं असं म्हणायचं आहे की इथं बाजूला एक बिल्डिंग चालू झाली, मोठा टावर, जसं कोकण भवन बनलं तर सरकारी ऑफिस तिथं तयार झाले 2. त्यांच्या नोटिसा जातात की आम्हाला एक कचरपट्टी नाही पाहिजे, एक झोपडपट्टी नाही पाहिजे आम्हाला. तर आमचं असं म्हणणं की आम्ही एवढ्या वर्षे जर आम्ही निवडून देतो सऱ्यांना, आमदार, खासदार, नगरसेवक झाले, मोदी सरकार काय बोलले की आम्ही 2022 पर्यंत घर देऊ. मग आता कुठे गेले, कुठे झोपले? इलेक्शनच्या पहिले आमच्याकडे सगळे वेगवेगळ्या रस्त्याने येत होते. करणार आम्ही ज्यांना निवडून दिलेले त्यांच्या घराजवळ आम्ही आंदोलन करणार आहे आणि तिथून उठणारच नाही आम्ही त्या हक्क घेतल्याशिवाय. आणि आम्ही हे पण बोलतो, आम्ही डोजे जरी आले आम्ही आतमध्ये कड्या लावून बसणार आहे. आमचा जीव जरी गेला आम्ही जागा सोडणार नाही, कारण की आम्ही वारंवार यांना निवडून देत आलो आणि आमच्या जीवावर निवडून आले. वेगवेगळ्या रस्त्याने आता यायचे सगळेजण, ताई दादा आम्हाला निवडून द्या, तुमचं पूर्णवसन करतो. आता कुठे गेले? आता काय बोलतात? नगरसेवक, आमदार, खासदार सर्व पक्षांचे लोक येतात आमच्याकडे. सगळे पक्षाचे लोक आले होते. टाटा अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई.